कोणती बाब जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढी जयाची बुद्धी. ते ज्ञान हे शब्द करणे नव्हे. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्त्वज्ञानात्मदर्शनम. याच्यावर साहेब आहे. जगामध्ये ज्ञान फक्त अध्यात्मज्ञानात श्रेष्ठ आहे. बाकीची ज्ञान ही अज्ञानामध्ये जमा आहे. तेव्हा ज्ञान कोणाला होत असते? बुद्धीला. शब्दस्पर्श रूपरसगंध वगैरे इंद्रियांचे जरी विषय असले तरी हे सर्व ज्ञानाचं केंद्र कोणतं आहे? आहे ना. मग ती बुद्धी परमात्म्याला विषय करते. आपली बुद्धी विषय करते म्हणजे संसाराला, शरीरालाच विषय करते. माझा ज्याच्या ठिकाणी जे ज्ञान आहे बरं का, ते ज्ञान तिथे परिच्छिन्नता जाऊन व्यापकतेला विषय करते. जेवढी ज्ञानाची वृद्धी आणि तेवढी जयाची बुद्धी. जेवढं ज्ञान असेल त्याला ती विषय करते. त्याच्याजवळ ज्ञान आहे हे निश्चित समजावं. त्या महापुरुषाच्या जवळ काय आहे? बिना ज्ञानाशिवाय ही क्रिया होऊ शकत बरं का. ज्ञानाचे प्रवेशावे, जयाची मती ज्ञेय पावे. हे ज्ञान काय करत असतं? ज्ञेय पावे म्हणजे परब्रह्माला विषय करते. ज्ञेय पावे म्हणजे ज्ञेय म्हणजे पुढे यामध्ये किंमत ज्ञेय म्हणजे तत्प्रवक्ष्यामी. ज्ञान ऐसे म्हणणे वस्तूचे येण्याचे कारण आहे. जे ज्ञानावाचून कवणे, जे जन्मल्यासाठी संसाराची करुणी काठी आणि जिरवणी जाई जे पोटी महानंदाच्या. पुढे आहे तुम्हाला ज्ञेयाच्या वर्णनामध्ये. ताबडतोब त्याला काय होते? ते ज्ञान कळते. वेळाने होते का ताबडतोब होते? हात धरणी अशी वे बटन दाबले म्हणजे 10-5 मिनिटांना प्रकाश येतो का? बटन दाबायचा अवकाश. तसंच हात धरणे असे म्हणजे एक पूर्ण अर्थ सोडून द्यायचा, लाक्षणिक अर्थ घ्यायचा बरं का. आहे ना व्यवहारामध्ये चालताना हात धरणे म्हणजे हातोहात नाही समजत. ग्रामीण दृष्टात नाही कोणता. कुठेतरी आपण गेलो म्हणजे मग लोक स्वागत करत असतात. काय वगैरे मग स्वागत करणारा माणूस म्हणतो महाराज काय आहे? हा म्हणायला लागले म्हणले यावर्षी नाश्ता कोणी आणला? मी आणला. गेल्या वर्षी कोणी आणला होता? म्हणलं मिसेसने आणला. माझा तुझ्या मिसेसने का आणला नाही आता तू कशाला आणला? ते म्हणले काय नाही 2 दिवसाचा ताप आला. काय झाला? तर 2 दिवसाच्या तापाने काय झालं? नेलं किंवा आहे काय? मग तो आपल्याला म्हटलं हे बाई जी आहे आमची मिसेस हातावर तुरी देऊन गेली. किती लवकर गेली. 2 दिवसाचा ताप जाऊन राम बोला बाई राम. तर ताबडतोब त्याला काय मिळते? ज्ञान मिळते. उदाहरण घ्यायचं काही कालाने मिळते का ताबडतोब मिळते? ताबडतोब मिळत असते. एक विष असते बघा, त्याला काही सायनाईड असं नाव विषाचं. ते जिभेला जरी थोडासा धक्का झाला राम बोला बाई राम. सर्पाच्या विषाने कालांतराने तरी मरते पण वेळानं. त्याला हात धरणी म्हणावा. काय म्हणायचं? तो जे ज्ञान आहे बोलता पर विस्मय हो काय कवण पंड सुद्धा. आता त्याच्यात ज्ञान वेगळं आहे का मग? आणि काय सविता याते सविता म्हणावी असे. सूर्याला काय सूर्य म्हणायचं असतं का?
तुम्ही म्हटलं तर सूर्य आहे ना, तर सूर्य नाही का? आंधळ्याने आणि हे सभा घेतले आणि सांगितलं आकाशामध्ये सूर्य नाही, हे लोक सूर्य आहे असं म्हणतात, लबाड लोक आहे. सूर्य असतात आपल्याला काय झालं असता, ज्या अर्थी सूर्य दिसत नाही त्या अर्थी ठराव पास केला, सूर्य नावाची वस्तू नाही असं जमत असतं का? श्रुती म्हणते सोनं सांगितलं अतिसो ग्रंथोक्ती देतो आडा सोकत घालीत होती मा. तर श्रुती मंडळी होती ती म्हणायला लागले, म्हणले पहा आता हे संताचं वर्णन काय करा, तो संत स्तवनी रथसी तरी कथेची सेन करसे. म्हटलं तर मला विषय सांगा की तुझा हाची आम्हा थोडं नाही ग्रंथोक्ती ते तो आड सोडशी घालीत होती. कारण हा अंतर विषय गेला म्हणजे मागचं सगळं फुटून जात असं. या नायाने पदामध्ये काय अर्थ आहे तो आम्हाला तू काय कर. तुझा हाची आम्हा थोरू वक्तृत्वाचा पाहू निरो जे ज्ञानविषयी भरू निरोप. वक्तृत्व असावं लागत असतं ना, पण केवळ वक्तृत्वाने काय होत नाही. त्याच्यामध्ये असं आहे ना, आपल्याला त्याच्यापासून लाभ वक्तृत्वाने थोडा वेळ आनंद होतो, पण प्रतिपाद्य विषय त्याचं वर्णन आहे. एखाद्याच्या ठिकाणी वक्तृत्व नसते पण प्रतिपाद्य विषय असतो, त्याला जोड कशाची पाहिजे, वक्तृत्व पाहिजे आहे का नाही. दुधामध्ये साखर असलं म्हणजे अधिक आनंद असतो. तसं ज्ञानही आहे ना, ते काय काय लोक काय करतात, वक्तृत्वाच्या जोरावर ते प्रतिपाद्य विषय सोडून दुसरं काय सांग. आणि ते लोकांना आपलं बरं वाटतं, अरे पण बसवलं कसं करता, वक्तृत्व करता का. काही ठिकाणी दोन्हीची जोड असते, ज्ञानही असते आणि बराच आमचा पाहुणे राहिले जे ज्ञानाविषयी फार बिननिरोपला. ज्ञानाचं तत्व थोडक्यामध्ये सांगितलं का भरपूर सांगितलं. ज्ञानविषय फारू निरोपीला रसवा अतिमात्र अनागीताचे कवी मंत्र अवंतवणे शत्रू करतो सीमा. काही एक कवी लोक असतात, रसवा अतिमात्र गीताचे कवी म्हणतो, जे पक्वान नाही ते पक्वांनाच आपलं थोडं नको का हवं का नको का हवं मला कारल्याची भाजी भरपूर वाटत. आणि कारल्याची भाजी म्हणजे ते काही पोट भरण्याचं साधन आहे का ते. मग काय असं मुख्य पदार्थ काय काढलं वाढलं भरपूर वाढला, आधी देतो एक बटाटा वडा नाही 5 वाढतो एकदम. एक म्हणजे तो एका हाताला जातो. दृष्टांत बैसती वेळी रससोज घेऊन पळे आणि पियेचा काय जवळ मिळे कोणात वया. बैसती वेळी खूप आघात स्वघात सगळं काही आहे, फुलाचे हार आहे अमका तमका बरं आपलं हे. आणि मग ज्यावेळेला वाढण्याची वेळ आली अलग लक्षामध्ये मुख्य जो पदार्थ हवा का म्हणतो आणि दुसऱ्याकडे जातो. तूप हवा का म्हणतो, नुसतं भांडं दाखवतो. भांडं पाहून कुठं तुपाचा आनंद लुटता येतो का. मग काय असावं लागते भरपूर. एका ठिकाणी होता एक महाराज होते, आणि उलटाचा दरा घातला होता. म्हटलं बाबा सध्या उलटा झाला. म्हणलं मी आता देव बनावर राहत नसेल. चांगली असताय नाठवणी देहन पायाचे चिंतन. पुढे देवाच्या वेळेला मला जवळ घेऊन बसवलं बा. म्हणजे महाराज बसाय तुम्ही. सगळं काही वाढून झालं. पुढे जेवाच्या वेळेला शेवटी तूप वाढत असा. ही पद्धत आहे आपल्या याच्यामध्ये. ती पद्धत मोडत चालली. काय चालली नाही. दोन ते पहा कुठे असं वाढण्याची समाप्ती कशाने होत असते. तो काय आता जे हे आहे जाऊ द्या.
पण पाहिजे बघे. आणि पुन्हा दक्षिणेही पाहिजे. कशाने मी उत्तर भारतामध्ये जागे तिथे हे असते बा. मग ते वाढणार आणि आपलं क्रमाने जसं आलं तसं वाढलं. एक पळी एक म्हणला जास्त टाकलं तरी 2-3 पळ्या टाकलं बघा तू. तेवढ्यावर कुठं थांबते का मग. जे त्या महाराजांनी तर भांडच उचलून घेतलं आपल्या भातावर असं पालतं केलं घेऊन जाऊन. मनात म्हटलं सदरा घालतो त्यावेळेला देवबुद्धीवर नसतो आणि तो पोहाडाच्या वेळेला मी कशा करता हे सांगितलं. म्हणून मोक्ष वाढण्याच्या अगोदर रसासोय घेऊनही पळे. हवं का म्हणते नसं पाहू देत नाही. पण मग त्याचा एवढा मोठा पाहुणचार काय उपयोगाचा. त्याप्रमाणे दृष्टांत घेऊन त्याचा वेळ ओढवलं. तिने खूप आणखी आदर सत्कार केला. पण वाढण्याचे पदार्थ आगाव्याच्या विषयी भारी बरी संजमणीच टेकून दिली. आणि खुरखोडी नुसती बोशी गोरा. गाय आहे, चांगली आहे, वाद नाही, कोणत्याही प्रकारे हे नाही. मग दूध काढण्याच्या वेळेला मात्र लाथा मारल्याशिवाय राहत नाही बरं का. दुस्तोची खुरखोडी नुसती पोशी अशी गाय पोसत असते का कोणी. मग चारा भरपूर कोणत्या गायला हिरवा चारा चालतात, भरपूर दूध देते ती. आणि तिनं उद्या लाथा मारायलाच वाटते, कोरडाही पाला देत नाही. एक 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 करता. तशी ज्ञानीमती न फाके नीर जलपतीने नको तुके बरीच वेळी असो निके तुवा केले तुवा. त्याप्रमाणे जो प्रतिपाद्य विषय आहे तो सोडून अवांतर विषय सांगतो. ज्ञानी त्याची वृद्धी प्रवेश करू शकत नाही. जलपतीने नको तुके भलताच विषय रंगून रंगून सांगतो. परिचय असो निके केले तुवा. मग तुझं तसं नव्हे. विषयाचं यथार्थ ज्ञान काय केलं. कोणताही पद नुसतंच शब्दार्थ ठेवून काम भागलं. आता विस्तृत विवेचन केलं नाही का. गुरुपदाचं वर्णन बघा केवढं मोठं आहे. त्याचप्रमाणे अहिंसेचं वर्णन केलं. गुरुपदार्थ 50 वेळा खर्ची घातला. कधी अशोच म्हणजे शोकग्रस्तला आहे का. ब्रह्मरूपदा प्राप्त कोणाच्या सेवेने होते, गुरुच्या नाही का. अहिंसेचं वर्णन किती सुंदर केलं. म्हणून दृष्टांत देऊन सिद्धांत हे परित्वे असो नेके केले व्हा. म्हटलं जाऊ द्या विषय भरपूर व्याख्यान तो केलेलं आहे. ज्ञानोल्लेश लेशे की जशी योगादी सायासे धनी आणि तुझी आयसी निरूपण. ज्याचा एक लेश आपल्याला प्राप्त व्हावा ज्ञानाचा, त्याच्याकरता योगी लोक वाटेल तसे प्रयत्न करतात बरं का. प्रयत्न करतात का झोपा काढतात. आपला काय प्रयत्न नुसतंच प्रयत्न करून आपलं सामान्य असून काम बघत नाही. त्याच्याकरता मनन निधिध्यासन आधी करून लावावं लागतं. अमृताची 7 वाकुळी लागो का अनगोडी आणि सुखाच्या दिवशी गोडी गणेश सुखे. अमृताची 7 वाकुळी कोणाच्या आपले लागलेले आहे. पावसाची झड म्हणतात त्याला. पूर्वीच्या काळामध्ये झडीला आता पावसाचं प्रमाण फार कमी आहे बा. हे धरणं बिरणं नाही म्हणून बरं आहे ना देवी. आता आम्ही पाहिलं ना 7-7 दिवसाची काय लागतात ते 12 महिने ते कुबेर मग आटत नसे बा. भरपूर पाणी असायचं. पोरं त्याच्यामध्ये कपडे धुणं हे करणं ते करणं. आता तर पावसाळ्यातच आटून जाते. कुठे काय आता काय इंद्रायणीची व्यवस्था आहे काय. 12 महिने वाहत होती बा. शुद्ध पाणी असायचं. सुखाची आहे बरं. झड कशाची आहे, पाण्याची आहे का अमृताची आहे. मग कोणी नाही म्हणेल का त्याला. उघडून जाऊ. सुखाच्या दिवस कोणी गणित
माणसाला दुःखाचा दिवस असला तर नको वाटत असतं आणि सुखाचे दिवस नको वाटते का माणसाला. त्याप्रमाणे पूर्णचंद्रेश्वराजी योग युग एक असोनी पाहते आणि परी काय न पाहते चकोरते. पूर्णचंद्रेश्वराजी फक्त महिन्यातून एक वेळ दिवस चंद्र पूर्ण वाजता. पौर्णिमेच्या दिवशी काय असतो, महिन्यातून एक वेळ आहे का. मग युग एक असोनी पाहते परी काय न पाहते चकोर. मग चकोराला चंद्रमा जावा असं वाटते का. चकोर पक्षी कुणाच्या अमृतावर जगत असतो. त्याच्या शारदेची चिन्हकळे ते वेचीची मनोहळे. तो काय खडे खात असतो का, तो काय बगड आहे का मासोळ्या खाणारा कोण आहे. चंद्रामृत सेवन करणारा. आपल्याला हे दिलेलं आहे चंद्रामृत, पण ते एकच दिलेलं आहे कोजागरीच्या दिवशी. खरं त्यामुळे माझे असं हे आहे. आपण सूर्य उगवतो ना त्यावेळेला आणखी आपण सूर्याच्या किरणामध्ये बसलो त्याला सूर्यस्नान म्हणतात. कोणताच ना हां याची आवश्यकता आहे. आता ते संपत चाललं. घरामध्ये सूर्याचं किरणच येत नाही. 21 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये काय आहे, कुठला प्रकाश गेला की संपला अंधार सगळा. तर प्रकाश कुठे, दिवसासुद्धा काय नाही प्रकाश नाही. आता तर एक लिफ्ट निघालं आहे बा, काय निघालं आणि ते का मध्यंतरी बंद पडलं. ओरडला तरी लोकांना काही. सुधारणा चांगली आहे, घातकही आहे. काय तेवढ्या घातकही सुद्धा आहे. जाऊया दृष्टांत आपला संपला काही. म्हणून इथं जे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे नाता पुरे कोण म्हणे. अगोदर ज्ञान आणि ते पुन्हा रसाळ नाही का. देवाच्या मुखी अमृताची शब्द जायचे कल्लोळ नाता पुरे कोण म्हणे. मग आणखी महाराज व्याख्यान थांबा असं म्हणत असतो. कसं वेळ जरी होऊन गेली तरी चालू द्या चालू द्या चालू द्या. आणि ज्याचं पटत नसेल ना, कसं तरी होत असेल तर तो जर सांगत बसला तर तो का स्वतःहून टाळ वाजवत होता. तरी ज्ञानामध्ये येत नाही. अजून तर माझा विषय प्रतिपाद्य विषय सांगायचा तर राहिलेला आहे. मग काय करता त्याला. मग नाही टाळ वाजून समजा ज्ञानेश्वर माऊली तेवढ्या वेळी नाही शांत झाला विठ्ठल. म्हणून मोठी मोठी माणसं असतात ना, त्यांचं ऐकण्यासारखं असतं. पुरे कोण म्हणे आकरणीला सौभाग्य पाहुणा आहे आणि सुभगाची वाढती होय. भाग्यवान पाहुणा. त्याच्यामध्ये पाहुणे 2 प्रकार. एक करंटा आणि एक नाही का. मुलीला जर चांगला वागवत नसेल तर करंटा, आणि चांगला वागवत असेल तर मग चालला जावाई भाऊ आला बरं का. मग काय पाहिजे मलाईचं श्रीखंड, मग प्रश्न नाही. आणि मुलीला न वागवणारा चांगला जावई आला तर मग काय खमा पिठलं करावं. सभागी लागतो. आणि त्याने नेणे नसं सोयायचे. वाढणारी बाई आणि काही सुगरणबाई आहे, वाढणारी आहे, उदारबाई आहे. आणि जेवणारा कोण आहे, ठकीच्या ताब्यात देतात. रससोय यायचे आधी. रससोय म्हणजे जेवणाचा पदार्थ भरपूर वाढत असतात. तैसा झाला प्रसंग धनी आमासी लाभ
आणि तुझेही अनुराग अतिशय. तैसा झाला प्रसंग. म्हटलं अशा प्रकारे हा व्यवहार झाला. ज्ञानी आम्हाचे श्रोते मंडळी म्हणतात आम्हालाही सुद्धा ज्ञान ऐकण्याची काय होती इच्छा होती. भरपूर तुझ्याकडून आम्हाला प्राप्त झाला. जेवणामध्ये नाही का चांगला जरी पदार्थ असला थोडक्यात असला तर जेवणारा खुश होत नसतो तो. मग किती नको म्हणतो हा तरी वाढल्याशिवाय. म्हणला नको भरपूर झालं. म्हणलं बा आम्हाला वाढणं माहिती आहे नको माहिती. तो पालथा वाढतो बा काय वाढतो असं दाट आपलं पाटाखाली कर. तू पाटाखाली कर की काय कर तरी आम्ही वाढणार आहोत. पण कुठे वाढणार पाठीवर वाढणार. म्हणून ज्ञानाचा विषय इथे सांगतात. आणि तुझाही अनुराग आहे दोघांचा संगम यावा. हा ज्ञान सांगतो. तुमची जोडी आहे ना त्याच्यामध्ये त्या ज्ञानाचे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाला ज्ञान सांगतात. त्याचा फायदा कोणाला होतो संजय. आणि भगवान श्रीकृष्ण सांगून राहिलेले आहे आणि त्या संजयाला फायदा झाला. आणि मग सांगते वेळी धृतराष्ट्र असं तोंड करतो नाही तर आपला माती उकरत बसो. तुम्ही बागा पंढरपुरामध्ये ऐकायला मिळतो आहे. काही लोकांना आवडत नाही ना आपले बाळू म्हणून तुझे अनुरागाची म्हणून व्याख्यानापाशी आले असे चौगुण आहे. 1 तास सांगायला गेलो 15 मिनटं सांगायला गेलो तर म्हटलं 1 तास होऊन गेला तरी आनंदाला पारवार नाही. ना म्हणून ऐसे देखणं होते. सांगणारा वक्तासुद्धा कसा आहे देखणं म्हणजे स्वरूपाने देखणं नाही ज्ञानात देखणं. स्वराचा काय संबंध आहे. आता यावरी प्रज्ञेचा माज भरी पदे साच करी निरूपणे. आता आम्ही सांगणार प्रज्ञेचा माज करी आणि या पुढची जी पदं आहे ती पदं आम्हाला काय करा. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थ एतच ज्ञानम इथे फक्त ज्ञानम. पुढचा आम्हाला निरूपण आहे का. या संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्तीदासे आणि माझे जे ऐसे म्हणून. या संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्ती. निवृत्तीदास म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. आणि माझे असे अनुभव आमचं मनोगत असं आहे. आता यावरी तुम्ही आज्ञा पिला स्वामी तरी वाया जाळ वागमी बळवाढवणे. तुमची आज्ञा हेच आम्हाला प्रमाण आहे नाही का. आज्ञा पिला स्वामी तरी वाया वागजाळ वाढवणे. म्हणून जास्त परिहार देण्याचं मी आणखी टाळतो. एवं हे 18 ज्ञानलक्षणे अमानित्वमधम्यत्वम अहिंसा शांती अर्जुन आचार्य उपासनं शौचम सैनिमान इंद्रियार्थेषु वैराग्यालंकार जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख असक्तरान विसंगत पुत्र नित्यंच समचित मयेचा अनन्य योगेन भक्ती योगेन. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञान एतच ज्ञानमिति प्रोक्तम. अज्ञान म्हणजे अज्ञानाची चिन्ह काय करणार आहे सांगणार आहे. मला इथे ज्ञानाची लक्षणं सांगितले. श्रीकृष्ण या धनुर्धरा कोणाला सांगितले धृतराष्ट्राला सांगितलं का. मग कोणाला सांगितली अर्जुनाला सांगितले. मग म्हणे या नावे ज्ञान आहे श्री जाणावे. हे पद ज्या ठिकाणी दिसतील तिथं ज्ञान आहे असं जाणायचं. स्वमत आगवे ज्ञानी आमचं मतही सुद्धा यालाच अनुसरून आहे. म्हणलं हे ज्ञान आम्ही कसं सांगितलं आहे. एक आवळ्याचा दृष्टांत. असा जर आपण आवळा घेतला आणि तसा डोलत असला तर सगळ्या आतमध्ये नुसता स्थिर असेल तर खालचा बाकोडा देतो. आणि डोलणारा आवळा असला तर त्याप्रमाणे तैसा झाला प्रसंग जे ज्ञानी आम्हासी लाभ. आणि तुझंही अनुराग आहे ना बरोबर आपले. नाही करताय कुठं कोणती होईल 51 होईल. स्वमता ज्ञानी आहे म्हणते करतोळा बरी वाटोळा डोळत देखील
आयुर्वेदामध्ये या वेळेला फार महत्त्व आहे बघा. त्रिफळा तरी त्रिफळात सुद्धा खायचं आहे. आवळाचा मुरब्बा ते ऐकून ठेवा आपलं. हे करायचं. सुपारीसारखा उपयोग करतात, अशी वाळू वाळू घालतात आणि ही सुपारी खाण्याच्या ऐवजी कोणती खातात, त्याच्यामध्ये असा रस तयार होतो. काय होतं, आणि तो जास्त आंबटही नाही, जास्त काही नाही, गोड नाही, आहे ना. मधुर रस म्हणतात. कोणता रस म्हणायचा, बनवण्या पायावरी प्रज्ञेचा माज धरी नाही झाला घ्या एका स्वमतागवे वाट. आवळ्याचा दृष्टांत संपला ना. जसे ज्ञान आम्ही डोळा दाविले त्याप्रमाणे आम्ही तुला ज्ञान अगदी आधीपासून तो अंतापर्यंत तुला ज्ञानाची लक्षणं आम्ही काय केली मग सांगितली. आता धनंजया महामती न ज्ञानेसे वदंती तेही सांगू व्यक्ती लक्षणेची. आता कोणाचं वर्णन करून सांगणार आहोत, अज्ञानाचं. तेही सांगू व्यक्ती लक्षणाची. यथार्थ निरूपण करून आम्ही अज्ञानाची लक्षणं तुला सांगू. एरवी अज्ञान पुढे झाली आहे, नाही ज्ञान पुढे झाली आहे. अज्ञान जाणावे नाही का. अज्ञान कोणा, ज्ञान नाही त्याला काय म्हणायचं, अज्ञान नाही त्याला काय म्हणायचं. एकाशा बातमी सांगू असं नव्हे. मग तो यथार्थ अज्ञानाची लक्षणं तुला आम्ही काय करू. मग पाये पा दिवस वावरी सरे, मग रात्रीची बारी. दिवस गेला म्हणजे कोणतं काय येत असते मग. वाचूनही काही तिसरी नाही, अजून काही तिसरं असं नाही. रात्र आणि दिवस, दिवस नाही तर रात्र, आणि रात्र नाही तर मुलगा नाही झाला तर मुलगी, मुलगी नाही झाली तर तिसरं अजून काही. पास नाही झाला तर नापास नाही झाला तर नवलच असते. वाचूनही काही तिसरी नाही. तसे ज्ञान जेथं नाही ते तो अज्ञानाची. जिथं ज्ञान नसेल तिथे काय आहे मग अज्ञानच आहे. तरी सांगू काही काही चिन्ह, तरी पण सुद्धा लोकांना आपलं अज्ञान कळावं आणि ज्ञानाच्या विषयी उत्कंठा निर्माण व्हावी, एवढ्याकरता आम्ही अज्ञानाची लक्षणं काय करतो सांगतो. अज्ञानाची लक्षणं तरी संभावनेची जो मानाची वाट पाय सत्कार्य होय तो सदया. संभावनेची मनाची वाट पाय. कुठे गेल्यानंतर एकाएकी बसत नाही, मग मानाची का वाटतो. मग ज्या अर्थी लवकर बसत नाही त्या अर्थी मालक मग नौकराला सांगतो पहिले हात जोडून त्याला घेऊन यायचं आणि खुर्चीवर काय करायचं, तोपर्यंत उभाच राहतो. मनाची वाट मानापमान स्तुल्य स्तुल्य मित्र सर्वारंभ परित्यागी गुणात विदस्य. मान काय अपमान काय दोष आहे. बऱ्याच काही ठिका घेतला आहे का कोणाने, तुम्हाला तुमचा मानच करावा म्हणून. माझे प्रसंग येत असतात जिथे काय होत असतो, अपमान होत असतो. अपमान झाला तरी तीच वृत्ती, मान झाला तरी सत्कार्य होय तो सदया. मग त्याचा सत्कार केला म्हणजे तिथे लग्न कार्यामध्ये वगैरे जाऊन पाहतो त्याच्यामध्ये. आता सर्वांचा सत्कार कुठं करत बसेल का, शक्य नाही. मग तोही सत्कार काही नाही, मग फेटे बांधतात. एकच मिनटं ठेवतात तिथे, खाली उतरला की फेकला बरं का. ते नारळही नेत नाही, काय नाही येत नाही. वेळ कुठं आहे जरा. बरं त्याचा सत्कार नाही केला तर काय बघून घेऊ म्हणायला. सत्कार्य होय मग शेवटी क्षमा मागत असतात. म्हणले बा इतक्या लोकांचा सत्कार आम्ही करू शकत, लग्नाची वेळ होऊन गेलेली आहे, तरी सत्कार जरी केला नाही तरी आता आम्हाला काय करा, तुम्ही क्षमा करा वगैरे असं सांगा. इथे एक जे दृष्टांत आहे.
गर्वे पर्वताची शिखरेन तैसा महत्वावरुणी आणि तयाची अटाई पुरे. बरं, गर्वाच्या योगाने किती ताट असतो, जशी पर्वताचे शिखर जशी ताट असतात त्याप्रमाणे काय असतो, मान सुद्धा लवायला काही नाही, खाली नाही. तैसा महत्वावरुणी होते. काही काही ठिकाणी असते ना, एखादा विद्वान वर्ष म्हणा शिकला विकला, काय कुठे जाऊन विद्यार्थी आला, काय वेद विद्या वगैरे. मग कसं आता खेड्यामध्ये बहुजन समाज असतो, ते बिचारी काय साधी माणसं असतात. या महाराज बसा, तो कुठं उभाच राहतो बा. अहो बसा की खाली. तर म्हणला का बसण्याच्या लायकीचे आहे काही या गरवाहून रे. आणि तयाची अठाई पुरे. निश्चित काय आहे त्याच्या ठिकाणी. बरं, काहीतरी पुण्य वगैरे केलेलं असेल, काही पाठपाठांतर वगैरे अमकं तमकं केलं असेल, ते लोकांना कळावं एवढ्या करता आहे बरं का. आणि स्वधर्माची आमांगळी बांधे वाचेच्या पिंपळी. पूर्वीच्या काळामध्ये असायचं. मग पिंपळाला जसे आणखी काही कामं करतात, दोरा गिरा बांधतात, त्याप्रमाणे आपण केलेलं जे पुण्य आहे ते पुण्य वाचेच्या पिंपळी वाणी लोकांना काय करून दाखवा. आता तर अलीकडे तो प्रश्न सोडला गेला. आता तर जाहिरातीचा युग आहे. कोणाचा युग आहे? आमची बा जाहिरात केवढी असते. त्याच्यात काही काही बाबतीत थोडं सोडून द्या तुम्ही. म्हणले महाराज जेवणच करत नाही, काय हे काय लढले महाराज काय. म्हणले महाराज लघवीकडे जात नाही, शौचाकडे जात नाही, आणि मग काय विचारतो बा. म्हटलं तर देवधर्माच्या पलीकडे गेलेले आहे महाराज. मध्ये लोकही आज थोडे हे असतात की आडदांड लोक असतात. असं कुठं शक्य आहे का लोक लगीकडे जात नाही सगळे. मग स्नानाला जात असे महाराज कुठं. आणि बुडी मारली म्हणजे मग ते मग ते आतमध्ये घाण करायचं. बरं, आतमध्ये घाण केली कशावर, वरून पुढे पूर्वी आता सुधारलेलं. आताचा काळ कोणता आहे सुधारण्या. पूर्वीच्या काळातलं कोणी महाराज व्हायचं मग तुला ब्रह्म दाखवतो. फार चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. लोकांना जप करूनही सुद्धा ब्रह्माचं काय होत नाही. आणि तुमच्या कृपेने जर आम्हाला होते चालवले महाराज कुठे खोलीत चला, लाईट बंद करून टाकायचं, सगळ्या अंधार असायचा. म्हणलं ब्रह्म दाखवायचं आहे ना. म्हणून महाराज प्रकाश नाही ना. म्हणलं अंधारातच दिसत आहे. डोळे बंद करा, काही दिसते का. म्हटलं काही दिसत नाही. मग महाराज काय करतात, ते डोळ्याचे दाबायचे. मग थोडा निळा प्रकाश दिसतो. काय दिसतो, काय दिसते म्हटलं निळा प्रकाश. म्हटलं त्यालाच ब्रह्म म्हणतात. पूर्वी प्रकार होत होते. आता सुशिक्षित झालेला अभ्यास करणारे वर्ग आहे ना. आता पूर्वीच्या प्रथेला काय करत नाही. मग केलेला स्वधर्मात तोंडाने काय करतो सांगतो. आणि मुभीला जैसा देवळी जाणून कोणचा. नाही का मोठी देवळं वगैरे असतात, लांबून येणाऱ्या माणसाला देऊळ दिसत नाही, पण त्याच्यावरचा काय दिसतो झेंडा. ज्या अर्थी भगवानवर दिसतो त्या अर्थी ते देऊळ असलं. घाली विद्येचा पसारा स्वे सुकृताचा. बरं का, घाली विचारत नाही तरी सुद्धा सांगितल्याशिवाय. आणि सुकृत तर काय विचारच नका प्रश्न नाही. बाप दादापासून सगळ्याचं सुकृत सांगायला डांगोरा पेटतो तो. आणि करी ते तुले मोहरा. हे सगळं कशा करता, आपली प्रतिष्ठा वाढावी एवढ्या करता आणखी तो करतो. अंग बरी बरी चर्चे जनादे अर्चिता नवंची. तो जाण ज्ञानाची काय आहे. अंग बरी बरी चर्चे जनादे अर्चिता नवंची. जनाची अर्चिता वंची. वरच्या पोशाखावरून
लोकांना असं वाटत असतं या मोठा महाराज ते मामा साहेब खोलीत बसायचे आणि ते जनार्दन भाव होते चांगले धष्टपुष्ट. मग ते बरं का त्यांचं ते सगळं ऐश्वर पाहिल्यानंतर लोकांना वाटायचं हेच दांडेकर महाराज आहे. कोण आहे नाही का ते सगळं ऐश्वर पाहिजे काय पताका वगैरे अमकं तमकं सगळं. मग लोक विचारायचे म्हणले का दांडेकर महाराजांना दर्शन करून हा म्हटलं दर्शन करून आले की चांगलं दर्शन आशीर्वाद दिला वगैरे. आणि दांडेकर महाराज कुठं आहे खोलीतच आहे. पण हे दांडेकर महाराज आहे आपल्याला नाही असं ओळखू देत नाही. असतो भलताच दाखवतो. अज्ञानाचे काय आहे खाणे येते. आता अमानितम अदम्यतम पुढे कोणता पद आहे काय. तेव्हा अज्ञानी माणसाला छळण्याच्या बाबतीमध्ये कसा कसा प्रकार असतो याचं वर्णन करणार आहे. तो विचार क्रमाक्रमाने काय करू.